नमस्कार, शारदास किचनमध्ये आपले स्वागत आहे। उन्हाळा सुरू झाला की बाजारामध्ये भरपूर प्रकारच्या कैऱ्या येतात। मग आपण कैऱ्यांचे वेगवेगळे प्रकार करतो। त्यातलाच एक प्रकार आज आपण बघणार आहोत, ते म्हणजे कैरीचा गुळ आंबा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। कैऱ्या अर्धा तास पाण्यामध्ये ठेवल्या होत्या। कैऱ्या बुडतील इतपत पाणी टाकलं होतं मी, पण आता कमी केलं आहे हे पाणी। कैऱ्या स्वच्छ धुवून घ्यायच्या। कैऱ्या पाण्यामध्ये जर ठेवल्या तर त्याचा जो चिक आहे तो व्यवस्थित निघून जातो, म्हणून पाण्यामध्ये कैऱ्या ठेवायच्या। आता आपण कैऱ्यांना व्यवस्थित पुसून घेऊया। मी नॅपकिन टाकला आहे खाली आणि त्यावर कैऱ्या ठेवल्या आहे। कैऱ्यांमध्ये पाणी अजिबात राहू द्यायचं नाही, नाहीतर गुळ आंबा खराब होतो, म्हणून अगदी पूर्णपणे कैऱ्या कोरड्या करून घ्यायच्या। ह्या कैऱ्या मी तोतापुरी घेतल्या आहे। 1 किलोच्या प्रमाणामध्ये ह्या कैऱ्या आहे। तुम्हाला ज्या प्रमाणामध्ये करायचा असला गुळ आंबा तेवढ्या तुम्ही कैऱ्या घेऊ शकता। आता आपण पुढचा भाग सुरीने थोडासा कट करून घेऊया आणि सोलरच्या साहाय्याने कैरीची साल काढून घेऊया। गुळ आंबा करताना केव्हाही कैऱ्या ताज्या घ्यायच्या, म्हणजे गुळ आंबा जास्त दिवस टिकतो। आपण जर 4-5 दिवस घरात पडल्या कैऱ्या आणि त्याचा गुळ आंबा केला तर तो व्यवस्थित राहत नाही, बुरशी लागण्याची शक्यता राहते, म्हणून केव्हाही गुळ आंबा करताना ताज्याच कैऱ्या घ्यायच्या। बघा, आता मी कैऱ्यांची साल काढून घेतलेली आहे। आपण कैऱ्या खिसून घेऊया। मी ताटामध्ये खिसणी ठेवली आहे। आपल्याला कैरी खिसण्यासाठी जाड खिसणी घ्यायची आहे आणि कैरी अशा प्रकारे धरायची, म्हणजे कैरीचा खिस लांब पडतो। एक साईडने खिसणी झाली की दुसऱ्या साईडने कैरी खिसायची, म्हणजे कोड आतमधली व्यवस्थित निघते आणि कैरी पण व्यवस्थित खिसली जाते। बघा, आपण व्यवस्थित कैरी किसून घेतली आहे। छान किस पडला आहे। सर्व कैऱ्या अशाच प्रकारे किसून घेऊया। बघा, सर्व कैऱ्या किसून झालेल्या आहे। जाड खिस पडला आहे। छान जाड खिसणी असल्यामुळे व्यवस्थित खिस पडतो, म्हणून कैऱ्या खिसायला केव्हाही जाडच खिसणी घ्यायची। कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप टाकून घेतला आहे। आता त्यामध्ये आपण 1 दालचिनीचा तुकडा आणि 3-4 लवंग टाकून घेऊया। दालचिनी आणि लवंगा टाकल्यामुळे गुळ आंबा छान लागतो खायला। लवंगा आणि दालचिनी टाकल्यावर लगेच आपल्याला कैरीचा किस टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। ह्या कैरीला आपण 4-5 मिनिट जर तुपामध्ये परतून घेतली तर गुळ आंबा वर्षभर टिकतो आणि अगदी चव अप्रतिम लागते, म्हणून आधी आपण थोडासा तुपामध्ये परतून घ्यायचा, मग गूळ टाकायचा। ह्या कैऱ्या जास्त आंबट नाही आहे, म्हणून मी पाव किलो गूळ घेतला आहे। तुम्हाला गोड आंबट किती हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही गूळ घेऊ शकता। जर आपण देशी कैऱ्या घेतल्या तर त्या कैऱ्या जास्त आंबट असतात, म्हणून आपल्याला गुळाचं प्रमाण जास्त टाकावं लागते। पण तोतापुरी कैऱ्या जास्त आंबट नाही आहे ह्या, म्हणून मी पाव किलोच गूळ घेतलेला आहे। गूळ टाकल्यावर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। बघा, आपलं व्यवस्थित गूळ मिक्स झालेला आहे कैरीमध्ये। आता हे आपल्याला शिजून घ्यायचं आहे। गुळाचे मऊसूत खडे असल्यामुळे गूळ अगदी पटकन विरघळला गेला आहे। हा गुळ आंबा तुम्ही जर अशा प्रकारे केला तर अगदी रसरशीत वर्षभर जरी राहिला तरी असाच रसरशीत राहतो आणि खराब पण होत नाही। बघा, छान असा शिजत आहे गुळ आंबा। 5 मिनिट शिजून घेऊया। आपण त्यामध्ये चिमूटभर मीठ टाकून घेऊया। कोणताही गोडाचा पदार्थ केला की त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे चव छान लागते। जायफळ पूड आणि वेलची पूड पण टाकून घेऊया 1 चमचा। जायफळ पूड आणि वेलची पूड पचनाला पण चांगली असते आणि गुळ आंबा अप्रतिम लागतो, म्हणून थोडीशी वेलची पूड आणि जायफळ पण टाकायचं। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। बघा, आपण 5 मिनिट शिजून घेतला आहे। घट्ट झालेला आहे। अजून आपण 2-3 मिनिट शिजून घेऊया, म्हणजे पूर्णपणे घट्ट होईल। गुळ आंबा व्यवस्थित झाला आहे की नाही अशा प्रकारे ओळखायचा। बघू शकता आपला गुळ आंबा छान झालेला आहे।
बघा आहे की नाही अगदी झटपट तयार होणारी ही रेसिपी। तुम्ही कशा पद्धतीने गुळ आंबा करता मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे तुमच्या पद्धतीने सुद्धा मी गुळ आंबा करून बघेल। पूर्णपणे थंड करून घ्यायचा आणि काचेच्या बरणीमध्ये गुळ आंबा ठेवायचा, म्हणजे वर्षभर जरी राहिला तरीही गुळ आंबा खराब होत नाही। मग कशी वाटली तुम्हाला माझी गुळ आंब्याची रेसिपी? तुम्हाला जर कैरीच्या प्रकारामध्ये कोणत्या अजून रेसिपी बघायच्या असतील तर मला कमेंट करून सांगा, मी त्या रेसिपी सुद्धा करून दाखवील। तुम्हाला माझी गुळ आंब्याची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करून घ्या आणि तुमच्या नातेवाईकांना किंवा मैत्रिणींना पण शेअर करा, जेणेकरून त्यांना पण अशाच नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन मिळतील। भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।